तर काहीच दिवसाची सुरुवात गावाकडे अशी होते, ब्रेड पाव, जो मिल्क पाव म्हणतो त्याला आपण, हल्दीरामचा. ते बघा कसं बघत आहे, मस्त. त्याचा चारा खायची वेळ झालेली आहे. दूध पिऊन झाला आणि चारा खात आहे. बाबांनी ही नवीन गाय घेतलेली आहे, जी आता घेतली कारण आधीची जी गाय होती त्याच्याबद्दल तर मी ब्लॉगमध्ये टाकलं होतं लास्ट. तर तसं झाल्यामुळे आणि बाबाला पण एक गाय पाहिजेच होती परत, कारण कोठा पूर्ण खाली झालेला होता गाय नसल्यामुळे. तर ही गाय घेतली एक. आणि इकडे माशे उठायचे जाय, उठ ना, चहा ठेवतो, उठ. झोप नाही झाली रात्री? झोप नाही झाली? थकला. काल ते एक्झर्शन झालं ना, माझं जास्त एवढं एक्झर्शन झालं. काय दुखत आहे? अशी शोल्डर बॅक खूप हेवी होते. ते कालच अकडलं आपल्या पुलगावला, बाकी कुठेच नाही. A few inches later. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आणि पुन्हा एक गावाकडे सकाळ 7:30 झालं आणि खांदे खूप दुखून राहिले कालच्या बॅगेमुळे. वेट होतं खूप. आता ब्रश करतो, बोलतो. आता ब्रश झाला आहे माझा आणि इकडे बनवत आहे चहा. एक गावाकडलं वातावरण म्हणते ना, ते वेगळंच असते. इकडे 7 वाजता जरी झोपून उठलो तरी असं वाटत नाही का खूप थकल्यासारखं वाटतं. पण हे खांदे वगैरे दुखून राहिले कारण कालचं बॅग खूप हेवी होती त्याच्यामुळे. ते पुलगावमध्ये फिरलं. हां, तर पुलगावात कामासाठी फिरलो, तेच जास्त अंगात आलं. आणि चहा आणि ब्रेड, गावाकडे ह्याच ब्रेड, हल्दीरामची ब्रेड आणली, मिल्क पाव फ्रेश आहे ना, काल रात्री आणलं 1:06. हो, तो आदल्या दिवशी जाऊन आणते. तर आज मेहंदीवाली पण येणार आहे मेहंदी काढायसाठी, कारण की 1चा प्रोग्राम आहे. आणि आज काय येत आहे कारण की त्यांना 2 दिवस ऑर्डर असल्यामुळे इकडे तर असं आहे की ऑर्डर वगैरे लागून जाते तर मेहंदीवाला मिळत नाही गावाकडे. ती पण ती पुलगावून येते कारण गावात आहे. आणि मेकअप पण मीच करणार आहे बेबी शॉवरचा. आज मेहंदीवाली येणार आहे, तर ते काम होऊन जाते, थोडं काम मोकळे होऊन जाते. आणि 1 तारखेला नंतर प्रोग्राम. बघा गावाकडलं मोसम फुल आभाळ आभाळ आहे आणि फ्रेश वाटते गावाकडे खरंच. आणि सकाळीच लवकर सकाळी जाग येते गावाकडे. आणि जसं आपल्या नागपूरमध्ये सकाळी उठणं, तिकडे घरी पण चिमण्यांचा आवाज येते, कारण की आमचं थोडंसं घर असं जागेत आहे, इथे फ्रेश नॅचरल हवा. लोकेशनच अशी येते. आज ऑफिस आहे माझं, मी लॉग इन करीन 8-9 वाजता, कारण की आज सुट्टी नाही आहे. 1 आणि 2ला सुट्टी आहे, परत 1 तासचा प्रोग्रामच आहे, 2ला सुट्टी आहे. आजचा ब्लॉग पण लास्टपर्यंत एन्जॉय करा आणि सबस्क्राईब करा, ठीक आहे, नवीन असाल तर. 1 hour later. तर आता माझी आंघोळ झालेली आहे आणि मी चार्जिंग करते मोबाईल. इकडे गौरवचं ऑफिस सुरू आहे. हे बघा कसा बसतो हा, अशी पोझिशनमध्ये बसतो ऑफिस करायला. या तर आंघोळ वगैरे झाली, सकाळची वेळ आहे आणि मेहंदीवाली येणार आहे म्हणून लवकर रेडी होते म्हटलं, कारण परत आजचा ब्लॉग पण शूट करायचा आहे. भरपूरसे काम आहे रुखवंताचे जे करायचे आहे, तर ते करून घेईल. तर माझी स्किन खूप भयंकर खराब दिसत आहे. तर आता 7 मंथ लागला आहे, तर ऑलमोस्ट स्किन काही ना काही चेंजेस करेलच, स्किनमध्ये चेंजेस होईलच. कोणता तर गावाकडे मस्त वाटत आहे, एकदम शांत वाटतं. हो माहीत आहे मला. चला आता थोड्या वेळाने मेहंदीवाली येणार आहे, मेहंदी काढून घेते हातावर, कारण त्यांना ॲक्च्युली मी बोलवलं होतं 30-31 तारखेकडे वगैरे या म्हटलं, पण त्यांना ऑर्डर लागून होते, त्याच्यामुळे ते बोलले की ते ऑर्डर लागून आहे, तर त्यामुळे तेव्हा नाही येऊ शकत. म्हणून मग मी आज बोलवलं आहे. आज 29 तारीख आहे आणि आज लावून घेते म्हटलं मेहंदी, म्हणजे जेणेकरून मग मला नंतर
कोणी लावायला मिळालं नाही मिळालं तर प्रॉब्लेम पण नको. 2-3 दिवसाचीच गोष्ट आहे. आता 29 तारीख, 29, 30 आणि 31 1 तारखेला तर प्रोग्रामच आहे. तर त्यांना विचारलं तोपर्यंत राहील का, तर ते बोलले राहते. आणि आता येऊन राहिलेले ते त्याच्या ताई आहे त्या मेहंदीवाल्या, त्या पुलगावच्याच आहे. तर तुम्हाला जर त्यांना बुक करायचं असेल तर मी तर तुम्हाला त्याच्याबद्दल जे काही डिटेल्स आहे, त्यांच्या पेज नेम, जे काही त्यांच्या पेजचं नेम वगैरे आहे ते सगळं शेअर करेलच. तर स्टे ट्यून गाईज आणि ब्लॉग एंडपर्यंत बघा. जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. आणि असं माझ्यासोबत पण होतं, जे की मी सांगत आहे ते तुमच्यासोबत होतं का ते सांगा. कुठलाही प्रोग्राम वगैरे असला घरी किंवा काही फंक्शन असलं तर माझं स्किन खूप घाण दिसते आणि सेम आज होत आहे. त्यामुळे मी थोडी तयारी केली, पण काही अर्थ नाही आहे कारण गरम खूप होऊन झालं आहे. बरोबर कुठला प्रोग्राम असला की म्हणजे स्किनचं खूपच मॅटर होतं आणि फोडं येतात, काही ना काही प्रॉब्लेम होतो. सो असं तुमच्यासोबत पण होतं का मला सांगा. इकडे आई लेटून छान मस्त ती याची तयारी करत आहे, तिची प्रिपरेशन सुरू आहे. कारण बेबी शॉवरला पाळणे जे म्हणायचे आहे तर ते ती बघत आहे. आतापर्यंत ते लिहून दिले मी तिला नेटवरून काढून, म्हणजे यूट्यूबवरून. आणि ती आता मस्तपैकी त्याची सराव करत आहे. आणि तिकडे गौरवचं ऑफिस सुरू आहे. मी आता त्या ताईचा वेट करत आहे की त्या येईल आता. आणि ऑलमोस्ट त्या निघालेल्या असेलच, कारण 1ला येतो बोलल्या, पण थोडं लेट झालं. सो काही हरकत नाही, आपल्याला काय दुपारी काढणं आहे, कारण रात्रीचं तर पॉसिबल नाही मेहंदी काढणं. कारण तुम्हाला माहिती आहे रात्री जर हात बिझी राहिले तर झोपणं पण मुश्किल आहे. आणि म्हणून मी म्हटलं त्यांना दुपारच्याच वेळेत या. तर त्या येऊन राहिल्या आहे. होप सो आता आलेल्याच असेल जवळपास. तर मी नंतर ब्लॉग कंटिन्यू करते. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि ब्लॉग एंडपर्यंत बघा. तर परत बेबी शॉवरची जी तयारी आहे, जसं की डेकोरेशन, रुखवंताचं सामान वगैरे, ते सगळं मी उद्या तयारी करणार आहे. आजचा हा दिवस फक्त मेहंदीसाठी जाणार आहे स्पेशल. आणि दम येतात मला. तर उद्या ते रुखवंताचं वगैरे डेकोरेशनचं करणार. परवा ही लोक काकूच्या कुलदेवीकडे जेवण आहे, म्हणजे आमच्या घरच्या आमच्या कुलदेवीकडे जेवण आहे आईच्या इथल्या. तर लास्ट एक ब्लॉग टाकला होता मी चॅनलवर, आसरा देवी म्हणून आहे. तर त्याचा ब्लॉग पण आम्ही अपलोड केलेला आहे चॅनलवर. जर बघितलं नसेल तर जा आणि तो पण बघा. खूप छान मंदिर आहे तिथे. एक सुरगावरेती म्हणून गाव आहे, तिथे आहे ती कुलदेवी. तर तोच ब्लॉग यावेळेस पण इच्छा होती टाकायची, पण काय झालं की माझं जाणं पॉसिबल नाही आहे. आणि बघू आता 31 तारखेला हे सगळे जाणार आहे. तर मी घरीच राहणार आहे जसं की. आणि गौरवचं ऑफिस आहे, गौरवला सुट्टी तर आहेच नाही. तर आणि त्याच्यानंतर 1 तारखेला बेबी शॉवरचा प्रोग्राम आहे. सो मला जास्त दगदग नाही झाली पाहिजे म्हणून मी नाही चालली आहे. तर चलो आता आजचा ब्लॉग तुम्ही पूर्ण मेहंदी स्पेशल ब्लॉग असणार आहे, तो बघा लास्टपर्यंत आणि एन्जॉय करा. Meanwhile, व्हिडिओ ऑन करते, डॅड टू बीच चालू आहे म्हटलं. अच्छा रहते आधी मध्ये निकाली ती सही मेहंदी निकाली. अच्छा, ही डिझाईन चॉईस केली का तू? ही फ्रंट साईड आहे आणि बॅक अच्छा. साईड ती आपण मतलब मुझे क्लासेस करने की बहुत इच्छा होती है. कभी अगर चांस आया तो मैं ज़रूर करूँगी. नागपुर शिफ्ट होने वाली हूँ. नागपुर में आ रहे हो? अच्छा है, फिर तो मैं नागपुर में कर सकती थी. अच्छा है, तुम वैसे भी पीछे रहा. बहुत साल हो गए ना आपने वीडियो निकाली. नहीं ना, प्रोफेशनली मैं 4-5 साल से कर रही. अच्छा, ऐसे तो बहुत टाइम से प्रोफेशनल के 4 साल 5 साल इसलिए हाँ लॉकडाउन से.
ब्लॉगमध्ये सांगा. अच्छा ताईच्या पेजबद्दल. तर काय सांगितलं पेजचं नाव? निजाज मेहंदी करून पेज आहे एक इन्स्टाला. त्या ताईचं पेज आहे. सो गाईज तुम्हाला जर मेहंदी काढायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. मी कॉन्टॅक्ट नंबर देईलच तिथे. आणि मेहंदीचे तर विषयच नाही आहे. मेहंदी खूप भारी काढतात. माझ्या लग्नामध्ये पण मेहंदी मी ताईकडनंच काढलेली होती आणि खूपच छान मेहंदी काढतात. बघू शकता डिझाईन. पूर्ण झाल्यावर तर कंप्लीट दाखवणारच. तुम्हाला आणखी पण डिटेल्स काही पाहिजे असेल मेहंदीबद्दल ताईच्या पेजबद्दल तर तुम्ही मला कमेंट करा. मी तुम्हाला शेअर करेल. आणि पेजबद्दल पण डिटेल ब्लॉगमध्ये शेअर करेलच. फुल मेहंदी झाल्यावर पूर्ण दाखवलंच. तर आत्ता मॅडमची मेहंदी काढणं चालू आहे. ते शेख म्हणून आहे, पुलगावलाच राहते. तर भयंकर मेहंदी काढतात ते, म्हणजे खूप छान मेहंदी काढतात. तर ते काढत आहे मेहंदी आणि फुल मेहंदी झाल्यावर दाखवणारच. आज 29 आहे. तर त्यांना पुढची ऑर्डर होते वाटते, त्यामुळे ते आले नाही वाटते. तर आज आले आहे, मेहंदी काढत आहे ती. तुम्हाला दाखवलंच मी. तर त्या बोलल्या की नागपूरला शिफ्ट होणार आणि हिला मेहंदीचे क्लासेस करायचे त्यांच्याजवळ. चांगली गोष्ट आहे म्हटलं. तर आता मी ऑफिस करत होतो. आता ब्रेक झाला. आता तिला व्हिडिओ घ्यायचा तर ब्लॉग पण कंटिन्यू करायचा आहे. आज मेहंदी होऊन जाते हिची. उद्या मला सायंकाळी जायचं आहे गावाला, कारण की ते सामान आणायचे आहे 2-3 पुलगावरून. सो बघू ते सामान घेऊन येईन. आणि चप्पल घ्यायची आहे मला. ड्रेस तर आला आहे पुलगावला. थोडे सामान येऊन राहिले आहे. बलून फुगवायची मशीन पण बघून घेईन मी एकदा काय. तर खाली बलून बोलवले आहे मी डेकोरेशनसाठी. सो लेट सी. चला मी आता ब्रेक संपला, मी ऑफिस करतो आता. A few moments later. त्याच्या वर का करून झालं? बेसन बेस खवा मिक्स आहे ना. इकडे बेसनाची बर्फी बनणं चालू आहे परवाच्या प्रोग्रामसाठी. आणि हे काय चिवड्याचं सामान आहे का? एक हात झालं तुझं? बारीक धागा मदत आला ना गं. तो काय धागा काही सुटलं ते मेहंदी. त्याला लागलाच नाही तो धागा. कट करते म्हटलं पण काही राहू दे म्हणून. छान निघालं. किती वेळ लागला एका हातात? आता समजून जाता एवढ्या वेळात तर बॅक या साईडच्या झाला तर बॅक साईड आता त्या हाताची चालू केली पाहिजे. डिटेलिंग राहते ना वेळेला कंटिन्युअसली. अर्धी काढते ना बारीक. समोरचे टिप कोण सोडले ते करणार नाही नंतर. कंप्लीट 2000 years later. तर गाईज आत्ता एवढ्या वेळानंतर मेहंदी काढून झालेली आहे. आले किती वाजता होते? आले 1-2 वाजता बसले. 7:30 वाजले मेहंदी काढायसाठी. भारी मेहंदी झाली आहे. बघा मॉम टू बी अँड डॅड टू बी. मॉम टू बी इथे आहे. लग्नानंतर फर्स्ट टाइम एवढी मेहंदी काढली आणि खरं सांगतो ना इतकी सुंदर डिझाईन काढतात या. खरंच मी गाईज मेन्शन करणार त्यांना. तुम्हाला जर काढायची असेल तर तुम्ही नक्की काढा, कारण म्हणजे खूपच सुंदर मेहंदी काढली. आणि क्लासेससुद्धा घेतात. ज्याला कोणाला क्लासेस जॉईन करायचे ते पण करू शकतो. त्याचा ॲड्रेस जे काही तुम्हाला डिटेल्स लागेल तुम्ही मला कमेंट करा, मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि हा होता आज
स्पेशल बेबी शॉवर मेहंदी ब्लॉग. सगळ्यांची खूप छान घडलेली आहे. डिटेलिंगमध्ये तुम्हाला दिसत असेल, पण यापेक्षाही जास्त रिअलमध्ये दिसत आहे. आणि रंग चढल्यावर तर आणखीच सुंदर दिसलं. मी माझी खूप इच्छा अशी मेहंदी बेबी शॉवरला मला काढायची होती आणि ते पूर्ण झालं आज फायनली. मला खूप छान वाटलं. इकडे घेतो झाले इकडं बर्फ ठेवल्या बर्फ ठेवल्या सुद्धा. या लवकर नाही सोबत ते या लवकर रात्रभर टाइम काकाजी बरोबर. बेबी पांडेजी छोटी पांडे. तर छान क्यूट असा फ्रॉक, दुधाची बॉटल, पॅन्टी, आईस्क्रीम, शर्ट, डायपर असं छान छोटे काढलेलं आहे. खूप सुंदर काढलेली आहे. ते पा आणि मॉम टू बी अँड डॅड टू बी. कलर चढल्यावर आणखी सुंदर दिसेल ते डिटेल. म्हणजे आता चिलट निघत आहे ना ते छान दिसणार आहे मस्त पैकी. 2025 कमी. ते काळा काळा काय झालं तिथे? कुठे आहे? नाही आहे. आणि अंजीबाई 2025 मध्येच येणार आहे. आज कंटिन्युअसली बसून शाम लागलेली आहे. खूप वेळ झाला. मी आत्ता गेली ते मेहंदी काढणारच आहे. ॲक्च्युली 2:30 वाजता आम्ही बसलो मेहंदी काढायला आणि 2:30 वाजतापासून कंटिन्युअसली 7:30 वाजता आता उठलो मेहंदी काढून. आणि त्या पुलिगावच्या असल्यामुळे त्यांना पण जायचं होतं, त्या निघून गेल्या. तर व्हिडिओ शूट करते म्हटलं, पण ॲक्च्युली त्यांना पण घाई होती कारण 7:30 वाजले होते. नाही झालं असतं एवढं शूट वगैरे करून. आणि मी पण आकडून गेलेली कारण माझ्या पण पोटात काहीच नव्हतं. कंटिन्यू जसं गौरवने डेट्स वगैरे आणून दिलं होतं खायला, खाल्ले मी जेवढे खायचे तेवढे. तर मला असं कम्फर्टेबल नव्हतं वाटतं. आणि 7 मंथ प्रेग्नन्सी आणि एकच जागावर बसं, पण तरी त्यांनी इतके कम्फर्टेबली आणि इतकी छान काढली मेहंदी की थोडा ब्रेक घेत थोडं मला उठा वगैरे म्हणत म्हणजे एकदम रिलॅक्स होत मेहंदी काढलेली आहे. बिलकुल असं जाणवलं नाही की एकदम स्ट्रेटली बसली आहेत, एकदम स्टॅच्यूसारखी, असं काहीच नाही. मस्त छान काढली, एकदम कम्फर्टेबल काढली. माझ्या लग्नात सुद्धा त्याच होत्या मेहंदी काढायला आणि तेव्हा पण खूप सुंदर मेहंदी काढली होती माझी. त्यानंतर ही सेकंड टाईम की मी एवढी मोठी हात भरून मेहंदी काढली. मी मेहंदी गौरवला खूप जास्त आवडते म्हणून मी सगळ्यात जास्त यावर फोकस केलेला आहे. बेबी शॉवरमध्ये मेहंदी खूप जास्त काढली कारण मला गौरवला आवडते म्हणून. सो फायनली आपली झालेली आहे मेहंदी काढून. आता रुखवंताचं तर आज बनवू शकत नाही, आज जाम करते. उद्याच्या ब्लॉगमध्ये रुखवंताचं सगळं येईल. आजचा ब्लॉग आपण इथेच ठेवू. आता थोडं रेस्ट करते, फ्रेश वगैरे होते. फ्रेश तर मी कसंही नाही होऊ शकत, पण ठीक आहे गौरवची हेल्प घेऊन थोडंफार काय करायचं ते करते कारण तर माझे दोन्ही हात बिझी आहे. थोडं खाते. आणि इकडे बघू शकता तुम्ही बर्फी तर म्हणणं चालूच आहे. बर्फ्या तयारी चालू आहे 1 तारखेची. फॅनमध्ये सुकायला ठेवलेलं आहे. कूलर लागला तिकडे आणि चिवडा बनलेला आहे नाश्त्याचा. चिवडा मी खाल्ला पण. सगळं रेडी चालू आहे त्यांना. आणि प्रोग्राम कुठलाही म्हटलं की खूप मस्त वाटतं नाही. सगळे वाईब्स काहीतरी बनत आहे, काहीतरी करत आहे, सगळं स्पेशल वाटतं. मला आज माझं लग्न आठवलं जेव्हा मी मेहंदी काढत होती लग्नासाठी बसून. असं तेव्हा एक वेगळंच आनंद असते चेहऱ्यावर. आणि आज ते तसंच फील झालं मला. सगळं ते आई आचार्यांकडून हे करून घेत होती आणि मी माझी मेहंदी काढत होती. एक वेगळंच वाटतं म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद कुठेतरी बघायला मिळतो की काहीतरी आपल्या घरात एकतरी फंक्शन होऊन राहिलं महिन्यामध्ये. एक वेगळा एक्साइटमेंट आनंद असतो. सो तोच वेगळा कंटिन्यू बसू नको त्याच्यावर. चलो फिर आता मी थोडं रेस्ट करते गाईज. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुढे येणारे खूप सारे इंटरेस्टिंग ब्लॉग आहे गाईज, ते बघायसाठी तुम्हाला सबस्क्राईब तर करायच लागेल. ते तुम्हाला माहिती आहे. आणि प्ले बटन काय आहे आपलं बेल बटन ते तुम्ही करू शकता कारण मला नोटिफिकेशन मिळाले घंटा वाजून टांग. हां. आणि बरेचसे ब्लॉग येणार आहेत इकडले गावाकडे. सो ते प्लीज बघा आणि सपोर्ट करा. लाईक शेअर सबस्क्राईब जेवढं शेअर होतं तेवढं करा. सो चला आता हा ब्लॉग एंड करू. व्हिडिओ येणार आहे नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय. गुड नाईट.